साहेब मार्च महिन्याचे 7-8 दिवस उलटून गेलेले आहेत. बघता बघता एप्रिल आणि मे, मागच्या वेळेला मे महिन्यामध्ये पाऊस बरोबर सुरू झाला होता. होऊ शकते यावेळेला सुद्धा तशीच परिस्थिती होईल. खोपोलीतले आता जे खोदलेले रस्ते आहेत भुयारी ड्रेन लाईनसाठी, काही ठिकाणी आपण कामही सुरू केलेलं आहे. पावसाळ्याआधी खोपोलीतले संपूर्ण रस्ते तयार होतील का? 100% होतील. भुयारी गटर योजनेच्या मुळे ज्या ज्या ठिकाणी रस्ते खोदलेले आहेत, मधला पॅचवर्क जो राहिलेला आहे तो टेक्निकल काही गोष्टी असतात त्यामुळे तो ठेवावा लागतो. कारण की जमीन तिथली खाली जाण्यासाठी Compassion होण्यासाठी त्या गोष्टी आपण 15-20 दिवस किंवा एखाद महिन्यासाठी ठेवतो. नागरिकांना त्याचा त्रास होतोय हे मला मान्य आहे, परंतु तो थोडासा त्रास सहन करावा. आणि मी आता, तुम्ही बरी आली आठवण केली, मी आता काही दिवसात त्यांची मीटिंग घेऊन त्याचा सुद्धा रिव्ह्यू घेतो आणि त्यांना आदेश देतोय की मे महिन्याच्या आतपर्यंत पूर्णपणे रस्ते खोपोलीतील पॅचवर्क आहे तो पूर्ण करून घेऊ. पण साहेब, जे खोदलेले आता जो पॅचवर्क आहे, जिथे खोदलेला आहे, माती आहे, धूळ उडते सगळीकडे, कंपेशन त्याचं तेव्हाच होणार आहे त्याच्यावरती जर ठेकेदार दिवसातनं 2 वेळा टँकर घेऊन पाणी मारेल. तसं तर काय होत नाही. नुसतं खोदून ठेवलेलं सुकी माती जी आहे ती काय आपोआप खाली बसणार नाही. त्याच्यावरती पाणी मारणे ठेकेदाराची जबाबदारी, तसं कुठेच होताना दिसत नाहीये. दुसरी गोष्ट, पॅचवर्क करणं हे ठेकेदाराचं काम आहे. परंतु आता आपण काही ठिकाणी, जसं काल आपण माझ्या अंदाजाने काटरंगमध्ये एका भूमिपूजन केलेलं रस्त्याच्या कामाचं, तो रस्ता नगर प्रशासन करते. मग तिथल्या जो पॅचवर्कचा खर्च आहे त्याचा काय? तो तर ठेकेदाराला ते आता करावा लागणार नाही आपण रस्ता केल्यानंतर. मग तो त्याच्या बिलातनं तिथे मायनस करणार आहात का? महत्वाचा मुद्दा आहे. तुमचा प्रश्न असा आहे की तिथं ऑलरेडी भुयारी गटर योजनेचं काम झालेलं आहे आणि त्याचं काम त्यांनी करणं गरजेचं होतं, पण ते न झाल्यामुळे तिथला पॅच हे नगरपालिकेने केलेलं आहे. त्या बघा, त्या संदर्भात प्रशासक काळाच्या वेळेला तो मुद्दा होता, तो तुम्ही आता माझ्याकडे पहिल्यांदा मांडलेला आहे. त्या संदर्भात मी माहिती घेतो, कारण की तसं असतं तर तो पॅचवर्क आपण त्यालाच करायला लावला असता. ती जर जो पॅचवर्क जर तो नगरपालिकेने आता आपण केलेला आहे नगरपालिका खर्चातून, आणि तो काम जर आधी प्रशासन याच्यात काढलं तर त्याचा काय ताळमेळ घालायचा आहे तो मी एकदा बघून तुम्हाला त्याची माहिती देतो. कारण वर्क ऑर्डर मध्ये पॅचवर्क त्यांनीच करणं आहे, लिहिलेलं आहे आणि अनेक ठिकाणी त्यांनी केलेलं देखील आहे. पण त्यांनी केलेला होता का नाही केलेला, आणि मग केल्यानंतर खराब झाला काय, त्याची ती माहिती घेतो मी तुम्हाला त्याची सविस्तर. बरं, आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आता आपलं टाउन प्लॅनिंग झालेलं आहे जवळपास, आणि त्याच्यामध्ये गॅसची लाईनचं सुद्धा आपलं प्रोव्हिजन आहे. येत्या 3-4 वर्षामध्ये कदाचित आपण गॅस पाईपलाईनचं सुद्धा काम घेणार आहे. मग त्यावेळेला रस्ते आपण परत खोदणार का? बघा, आता अजून तरी गॅस लाईनचं कुठल्याही प्रकारचे आपल्याकडे कुठल्याही गव्हर्नमेंटचं पत्र आलेलं नाहीये, किंवा अजून कुठल्याच प्रकारचं असं नाही की गॅस लाईन नव्याने काढायची आहे. पण कसं आहे की ह्यामध्ये ना लोकल बॉडीमध्ये हे आता सेंट्रल बॉडीचा हे आलेला आहे, शासनाचं सुद्धा, महाराष्ट्र शासनाचं. तर त्या कोऑर्डिनेशनला मी तुम्हाला आता कुठल्याच प्रकारचा शब्द देऊ शकत नाही की खोदायला लागतील का नाही खोदायला लागतील. ती जर उद्या जर सेंट्रल गव्हर्नमेंटने किंवा अजून काही स्कीम आणली की घरोघरी गॅस द्यायचे आणि त्यासाठी, तर मग ते खोदायला लागणार असे. मग त्यामुळे त्या एस्टिमेट मध्ये सर्वच प्रकारचं हे असतं. कारण प्रश्न मला समजलेला आहे, टाउन प्लॅनिंग मध्ये आहे आपल्या गॅस लाईन, म्हणून मी तो प्रश्न तुम्हाला घेतलेला आहे. नाही, डीपी मध्ये आहे का टाउन प्लॅनिंग मध्ये आहे? आता कसं, आता जो आपण नवीन आराखडा केलेला आहे ना, त्याच्यामध्ये गॅस पाईपलाईन दाखवलेली आपण. बघा, गॅस लाईन डीपी मध्ये जरी दिसत असेल तरी त्याची मंजुरी, ती टाकणे, त्याचं एस्टिमेट बनवणे हे एक दुसरी बॉडी करत असते. म्हणजे ही स्वायत्त आपली संस्था जी आहे, बरोबर, तिच्या अखत्यारीत येत नाहीये, ती सेंट्रल गव्हर्नमेंट बाकीच्या ह्याच्यात येतात. तर ती आम्ही एक प्लॅनिंग ठेवलेली आहे की भविष्यात जर काय खोपोलीसाठी लागलं असं तर आपण ह्या प्रकारचं करू शकतो. पण त्याच्यासाठी मग आताच नगरपालिका टाकू शकत नाहीये पाईपलाईन. त्यामुळे त्यांचं जेव्हा येईल प्रपोजल तेव्हाच आपण ते पाईपलाईन करू शकतो. मग त्या एस्टिमेट मध्ये सर्वच असतं की बाबा परत खोदणे, जसं भुयारी गटरचं आहे तसंच सर्व येणार आहे. असं रस्ता झाला की नगर प्रशासनाच्या पाणी पुरवठा विभागाचे माणसं दुसऱ्या दिवशी तिथे खोदकामासाठी पोहोचतात. हे प्रकार काय नवीन नाहीये. तर का असे प्रोव्हिजन केले जात नाही की कोणाला नवीन कनेक्शन द्यायचं? तर त्याच्यासाठी आधीच तुम्ही 7-8-10 टॅप बाजूला काढून ठेवा ना. प्रत्येक वेळेला रस्ता खोदण्याची गरज काय येते? बघा, ह्या ना 15-20 वर्षामध्ये ह्या खूप त्रुटी होत्या. त्या त्रुटी आपण 80 नगरपालिकेमध्ये आम्ही नवीन बॉडी आल्यामुळे त्या दूर करतोय. 100% आपल्या महाराष्ट्रात, आपल्या म्हणजे खोपोलीतच नाही, अख्ख्या महाराष्ट्रात तो हे लागलेला आहे की ती कीडच लागलेली की रस्ता खोदला, रस्ता केला चांगला की 15-20 दिवसांनी मग BSNL येणार, मग अजून एक दुसरी तरी बॉडी येणार, ह्या सर्व. तर त्या माध्यमातून आम्ही एक संयुक्त मीटिंग घेत असतो HODची दर आठवड्याला. त्यामध्ये आम्ही एक रिव्ह्यू घेत असतो आणि मग त्या रिव्ह्यू मधून समजत असतं की पुढचा प्रोव्हिजन काय आहे, की पाणी पुरवठ्याची लाईन तिथून जाणार आहे की नाही,
किंवा मग आता आम्ही जेव्हा एखादा एस्टिमेट करतो रस्त्याचं तर त्या आता विभागाला आम्ही बोलून घेतो की विद्युत विभाग असेल किंवा ह्याला की बाबा तुमचं काय पुढचं आहे का नियोजन यामध्ये, की जेणेकरून परत तो रस्ता खोदून नागरिकांना उगाच महाग त्रास सुद्धा नको व्हायला आणि पैशाचा अपव्यय सुद्धा नको व्हायला. आता तुम्ही एमएससीबीचा विषय घेतला म्हणून मला सडनली आठवलं, एमएससीबीने सुद्धा एक त्यांची भूमिगत विद्युत वाहिन्या टाकलेल्या आहेत आणि ते प्रोजेक्ट त्यांचं फेल गेलेलं आहे आणि जागोजागी त्यांचे जे लाल सडलेले डबे आहेत प्रत्येक ठिकाणी लागलेले आहेत. जर एकदा त्यांच्याशी नगर प्रशासनाने बोलून घ्यावं की त्या कामाच्या नसतील तर त्या लाईनी काढून टाकाव्यात आणि ते जे काय आहेत डबे वगैरे लावलेत ते काढून, कसं होतं त्या लाईनीने जी जागा अडवलेली आहे जमिनीखाली जर त्या बिनकामाचे तर तिथे आपल्याला ती पुढे जाऊन ती जागा दुसऱ्या कुठच्या तरी भूमिगत प्रोजेक्ट साठी वापरता येते ना. नाही, नक्कीच मी वाघमोडे साहेबांशी एकदा पत्र देऊन त्यांना बोलून घेतो आणि त्या संदर्भात चर्चा करतो की अशा ठिकाणी जे जे असेल तर त्याचा तुम्ही त्याची पुढं कामाची पूर्तता तरी करा, नाही तर मग आहे लोकांना जिथं त्रास होतोय ते डबे काढून तुमच्या तिथे तरी लावून ठेवा. म्हणजे ते भंगार होत चाललेत, लोकांना त्रास होतोय त्याचा असं आहे. तर मी नक्कीच ह्या पुढच्या आठवड्यात त्यांच्याशी बोलून निर्णय घेऊ त्याचा. दुसरा एक विषय म्हणजे 2 दिवस झाले खोपोली शहरात अतिक्रमणावरती कारवाया सुरू आहेत. आता ह्या कारवाई काय नवीन नाहीत, हे दर म्हणजे 1-1.5 वर्षांनी कधीतरी ती कारवाई होते, दुसऱ्या दिवशी परिस्थिती जैसे थे तशीच असते. कालही कारवाई झालेली आहे, आज परत आहे तशीच दुकानं रस्त्यावरती आहेत. ठीक आहे, आज तर गुरुवार आहे, पण माझा विचारण्याचा मुद्दा एवढाच आहे का अशा हे कारवाई चालू राहणार का नगर प्रशासनातर्फे? बघा कसं आहे की नगर परिषदेमध्ये मी चार्ज घेतल्यानंतर भरपूर नागरिकांच्या कंप्लेंट्स आलेल्या आहेत की पाटणकर चौक असेल, प्रत्येक ह्याच्यात असेल म्हणजे बाजारपेठ मेन भाजी मार्केटचा तो एरिया आहे सीओ साहेबांच्या बंगल्यापर्यंतचा, आपला मार्केट मेन आहे, प्रमुख बाजारपेठ पण आहे, तिचा सुद्धा आहे, हातगाड्यांचा प्रश्न आहे, खूप कंप्लेंट येत आहेत असं. तर माझं अनुषंगाने माझं नागरिकांना आव्हान हेच आहे की जे अनधिकृत बांधकाम समोर स्वतः करतायत तर त्यांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या नाहक तुमच्या रोजीरोटीसाठी तुमचा प्रश्न असेल पण तुम्ही उगाच नागरिकांना वेठीस धरून त्याचं काम करू नका. तुम्हाला काही आता नोटीस दिल्या जातील आणि त्या नोटीस दिल्यानंतर तुम्हाला आम्ही एक अतिक्रमण मोहीम हातात घेणार आहोत की उगाच काही शहराचं विद्रुपीकरण करण्याची जी काय आता आपल्या लोकांना सर्वांना सवय लागलेली आहे. आणि मग कसं असतं की 10 गाड्या लागतात, 10च्या 20 होतात, 20च्या 50 होतात, मग त्यांचा कोणतरी मसिया तयार होतो आणि मग तो मसिया मग उपोषण करणार, सर्व करणार. आता ह्या बाबी याच्या पुढे चालणार नाही. कदाचित नगराध्यक्ष म्हणून मला कदाचित वाईटपणा घ्यावा लागेल ह्या बाबतीत, परंतु खोपोली जर सुंदर आणि स्वच्छ खरंच फक्त अक्षर म्हणून लिहिण्याच्या पेक्षा खरी दिसली पाहिजे असेल तर काही कटू निर्णय घ्यावे लागतील. तुम्ही आता जो मसिया शब्द वापरला, कालची माझी बातमी जर आपण ऐकली असेल तर त्या बातमीमध्ये मी तेच म्हटलेलं आहे की प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा नगर प्रशासनाकडनं अतिक्रमणावरती कारवाई केली जाते तेव्हा लोकप्रतिनिधींनाच त्यांचा पोळका येतो आणि लोकप्रतिनिधीच जे ते त्यांचा मसिया पडद्यामागनं बनतात. नाही, बघा कसं आहे, ही मागची परिस्थिती इतिहासात अशी झालेली असेल मागच्या ह्याच्यात, पण आताच्या बॉडीमध्ये कुठल्याही प्रकारचे लोकप्रतिनिधी आमचे जे आहेत त्यांची पण ठाम भूमिका आहे की शहर स्वच्छ व सुंदर ठेवायचं असेल, विद्रुपीकरण जर आपल्याला थांबवायचं असेल तर त्यांनी सांगितलेलं की प्रशासनाने कठोर कारवाई केली तरी चालेल. त्यामुळे मला असं वाटत नाहीये की आमच्या कुठल्याच नगरसेवकांचा त्या अतिक्रमणाच्या ह्याच्यामध्ये हस्तक्षेप होईल. मी मसिया असं हे केलं की काही लोक असतात की जे अनधिकृत बांधकाम किंवा टपऱ्या लावतात ते सुद्धा लोक हुशार असतात. ते त्या काही 10-20 लोक काही सोकॉल्ड असे बोलले जातात नेते, यांना पकडून असतात की जेणेकरून लोकप्रतिनिधी नाही तर आमच्या सारख्यावर दबाव येईल असं. परंतु ह्या पुढे मी खूप कडक बोलतोय ह्या बाबतीत की ह्याच्या पुढे कोणाचंही ऐकलं जाणार नाहीये. स्वच्छ आणि सुंदर खोपोली दिसलीच पाहिजे आणि जो काही आता बाजार चाललाय संपूर्ण गेल्या बऱ्याच वर्षापासून तो आता 100% आम्हाला थांबवायचा आहे आणि कोणाचीही हायगाई केली जाणार नाही. पोलीस प्रशासन सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारचा आम्हाला त्याला साथ देते. धन्यवाद.